राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरून जोरदार राजकारण रंगलंय. मात्र महायुतीने अद्याप 2100 रुपये दिले नसल्यामुळे टीका केली जाते. याबाबत अजित पवारांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये पेन्शन, होणारे पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचं व्याज जाईल, राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. तसंच सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतीत्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20 कोटी 7,20 कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे.